सगळ्यांच्या लाईफमध्ये एक बनी आणि एक आदितीसारखी मैत्रीण असतेच. माझ्यासुद्धा लाईफमध्ये आहे. तिचं नाव आहे SAMMYA, बबडी. सो या स्टोरीमध्ये तुम्हाला 3 गोष्टी बघायला मिळतील. तिसरं म्हणजे आर्ट, दुसरं मॅजिक आणि फर्स्ट बागचौरी. सो सम्याची आणि माझी ओळख इंस्टाग्राम थ्रू झाली आहे 2019मध्ये. त्यावेळी आम्ही एकमेकांना आर्टबद्दल जास्त सजेस्ट करत होतो. म्हणजे ती मला करत होती, कारण की मी आर्टमध्ये एकदम झिरो होतो आणि माझं क्राफ्ट मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करत होतो, जसं की डान्सिंगच्या व्हिडिओ. आणि तेव्हाच मी स्टार्टिंगला स्केच वगैरे काढायला लागलो होतो. आणि तेव्हा ती मला सजेस्ट करत होती की HB असतं पेन्सिल, त्या यूज कर, त्यामुळं अजून तू चांगली आर्ट करू शकतोस. आणि त्यानंतर मग ती मला अजून एक अशी लाईन म्हणाली की भाई बघ, आर्टिस्ट एकाच अँगलने कधीच बघत नाही, तर तू डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ठेव, स्मॉल एलिमेंट्स ॲड कर आणि बघ तुझं क्राफ्ट ते एनहान्स होतं की नाही. ही सुरुवातीला मला नॉर्मल ॲडवाईस वाटली. त्यानंतर जेव्हा मी ती रिअल लाईफमध्ये जेव्हा अप्लाय केली, त्याचं इम्पॅक्ट खूप मोठं होतं. जसं की आर्टमध्ये, प्रॉब्लेम्समध्ये, लोकांना समजून घेताना आणि काही वेळेस बकचोदी करताना पण. हिच्यासोबत बोलताना असं फील होतं की जसं की आम्ही एकमेकांना पहिल्यापासून ओळखतोय. पहिल्यापासून म्हणजे मागच्या जन्मापासून. जसं की आम्ही दोघं माकड होतो आणि एकमेकांसोबत खेळत होतो माकड जेव्हा होतो तेव्हा. आणि त्यानंतर मग आमच्या दोघांमध्ये चूल मचली की आम्हाला खायचं आहे अद्रक. तर आम्ही अद्रक खाण्यासाठी एकमेकांपासून दूर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये गेलो. आणि जेव्हा आम्हाला अद्रक मिळालं तेव्हा आम्ही टेस्ट केली. तेव्हा मला कळलं, अरे हम तो बंदर है, हमें तो अद्रक का स्वाद आएगा ही नहीं. म्हणून आता या प्रेझेंटमध्ये आम्ही 600 किलोमीटर लांब आहेत एकमेकांपासून. यस, आम्ही 600 किलोमीटर लांब राहतो एकमेकांपासून. एवढा डिस्टन्स, मे बी याच डिस्टन्समुळे आमची फ्रेंडशिप अजून स्ट्रॉंग झाली आहे. सो आम्ही एकमेकांसोबत कॉलवरती खूप सारं बोलत असतो, खूप सारी बकचोदी करत असतो, खूप सारं पर्स्पेक्टिव्ह ठेवत असतो, खूप सारं आर्टिस्टिक बोलत असतो. एके रात्री आम्ही बोलत होतो, लेट नाईट बोलत होतो. आणि ती तिच्या टेरेसवरती होती आणि मी माझ्या गावी होतो घराच्या बाहेर. मी फिरत होतो दोघेही आणि दोघांनी आकाशाकडे पाहिलं आणि तेवढ्यातच दोघांनी एकच तुटता तारा पाहिला. सेम टाइम, सेम मुमेंट. हा, तुटता तारा पाहणे नॉर्मल आहे रे, पण एकाच वेळेस दोघांनी पाहिला जरासा मॅजिकल मुवमेंट आहे आणि थोडा फिल्मी पण आहे. सो याच मॅजिकचा आज बर्थडे आहे. सो सम्या, तुझ्यासाठी हे पुढचं सरप्राईज. हॅपी बर्थडे समीक्षा. हॅपी बर्थडे सम्या. हॅपी बर्थडे बोलो. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. सो हॅपी बर्थडे सम्या. खुश राहा लाईफमध्ये, खूप सारं अचीव कर, बी काइंड विथ एव्हरीवन. आणि अजून काय बोलू, मला नाही एवढं बोलता येत, इमोशनल मला नाही होता येत. आपण बक्षुदीच एकदम आपली पीकवरती असते मला. सो हॅपी बर्थडे टू यू. आणि लवकर लग्न कर, मला बनीसारखी एंट्री मारायची तुझ्या लग्नामध्ये. बत्तमी जिओ मेरे लाल. बाय.